ताईंना या ठिकाणी म्हणजे खरं झालं तर मला वाढली या ठिकाणी नेमण्यात आलं. आदरणीय बापू मी हे सगळ्याच संचालक त्यानंतर आमच्या सोबत असलेले माझे मित्र यांचा जो लोकसहकार गट आहे त्या लोकसहकार गटाने अत्यंत भक्कमपणे मला आतापर्यंत साथ दिली आणि सहकार परिवार पुन्हा एकत्र करू. त्याच्यानंतर आमचे जे काही समविचारी मित्र आहेत जे माझ्या सोबत होते ते आजही सोबतच आहेत, ते कुठून गेलेला नाही. जे 14 ऑक्टोबरला जे सोबत होते ते सगळे जण सोबत आजही. आणि रागिणीताईची सगळ्यांनी बिनविरोध निवड केली याचं जे श्रेय सरकार लोकसहकार आणि माझ्या आपल्या सहकार सोबत असलेले समविचारी जे लोक आहेत ते सोडून गेलेले नाही. गौसा सोसायटी ही सहकार क्षेत्रातील नामांकित संस्था आहे. अगदी 1909 पासून अगदी अल्प सभासदांवरून आज हजारो करोडांची उलाढाल गौसा सोसायटीची आहे. जवळपास 45 ते 50% महिला सभासद आहेत. परंतु महिलेला कधीही नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. ती आज या आमच्या गटाने माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे, याचा मला विशेष आनंद आहे. आज योगायोग असा आहे की आषाढ महिन्यातली नवरात्र आजपासून सुरू होत आहे आणि आजच्याच दिवशी गौसा सोसायटीच्या अध्यक्षपदी माझी निवड करून स्त्री शक्तीवरती विश्वास या सगळ्यांनी दाखवलेला आहे. या कालावधीमध्ये मी आमची पक्षश्रेष्ठी आदरणीय विजय बापू, आदरणीय बाविस्कर सर, त्याचप्रमाणे शिंदे तात्या आणि आमचे गटनेते आदरणीय उदय बापू, ज्यांचा या क्षेत्रामध्ये खूप गाढ असा अभ्यास आहे. म्हणजे असं म्हणतात की जेवढं तुमचं वय तेवढं माझा अभ्यास आहे, असे आमचे उदय बापू. तसेच ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्रच गेल्या 1.5 वर्षामध्ये बदलवून टाकलं की जेव्हा सर्व गट एकत्र येऊन सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी नेतृत्व करून दाखवलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले, असे आमचे अजबसिंग काका. त्याचप्रमाणे मतभेद मनभेद कितीही असले पण तरीही सहकार गटाच्या विकासासाठी आपण नेहमी पुढे राहायला पाहिजे असा विचार घेऊन चालणारे आदरणीय सुनील आबा आणि मनोजांना या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी निश्चितच चांगल्या पद्धतीचे निर्णय घेऊन जेवढा काही कार्यकाळ मला भेटणार आहे त्या कार्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करणार आहे.